बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तब्बल 27 वर्षांनी दिल्ली विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री कोण असेल याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं। अखेर भाजपनं विधिमंडळ पक्षाच्या गटाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय। आता रेखा गुप्ता यांच्या हाती दिल्लीच्या सत्तेच्या चाव्या असतील। दिल्लीतल्या रामलीला मैदानात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे। गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील। सुषमा स्वराज, शीला दीक्षित, अतिशी यांच्यानंतर आता रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत। आणि रेखा गुप्ता आता राजभवनला दिल्लीच्या दाखल झालेल्या आहेत। त्याचीच आपण ही थेट दृश्य बघतोय। बनसुरी स्वराज आहेत, भाजपचे इतर दिग्गज नेते सुद्धा उपस्थित आहेत। अर्थातच सत्ता स्थापनेचा दावा, भाजपच्या पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। मोठं बहुमत भाजपनं दिल्ली विधानसभेत मिळवलं आणि तेही तब्बल 27 वर्षांनंतर। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कुणावर दिली जाईल याची सुद्धा कमालीची उत्सुकता होती। त्या पहिल्याच टर्ममध्ये आमदार बनल्यात, त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे आणि अशातच भाजपनं मोठा विश्वास त्यांच्यावरती दाखवलेला आहे। आरएसएसच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत रेखा गुप्ता आणि रेखा गुप्ता यांचं नाव भाजपकडनं मुख्यमंत्री पदासाठी निश्चित करण्यात आलंय। सगळे आमदार आणि पक्षाचे नेते पदाधिकारी त्यांचं अभिनंदन करतात। रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत। याआधी सुषमा स्वराज, शीला दीक्षित, अतिशी यांनी हा मान मिळवलेला आहे आणि आता रेखा गुप्ता भाजपकडनं त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय मुख्यमंत्री पदासाठी। नहीं, ये सब हमारे बड़े नेता हैं, जिसका नाम उसी का चलता है, जिसके बारे में कोई न कोई सोचता है, लेकिन जो बन गया उसको सब स्वीकार करते हैं। क्या एक ही फैक्टर था कि महिला सीएम होने चाहिए सर? अभी ऐसा नहीं, रेखा गुप्ता जी की अपनी क्षमता है और हमारे यहाँ इतना नहीं सोचा जाता। कोई एक कार्यकर्ता बनना था, भाजपा का मुख्यमंत्री रेखा गुप्ता आगे बढ़ गई। भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये मिळाल्यानंतर आज विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये पर्यवेक्षक म्हणून रविशंकर प्रसाद आणि ओपी धनखड हे दोन भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली होती। आज त्यांनी विधिमंडळ पक्षाच्या 48 आमदारांची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर रेखा गुप्ता यांच्या नावावरती मुख्यमंत्री म्हणून अंतिम शिक्कामोर्तब केला। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, रेखा गुप्ता ज्या आहे ह्या दुसऱ्या अशा महिला असेल ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असणार आहे। यापूर्वी सुषमा स्वराज, स्वर्गीय सुषमा स्वराज ह्या मुख्यमंत्री होत्या, त्यानंतर आता हे दुसऱ्या अशा नेत्या आहे, महिला नेत्या ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असणार आहे। याचा अर्थ असा होतो आता दिल्लीत महिला राज सुरू होणार आहे।